नमस्कार वणीकर. व्हायरल वणी पॉडकास्ट मध्ये आज आपल्यासोबत आहे विदर्भातील प्रसिद्ध वारली चित्रकार, पोलीस उपनिरीक्षक शेखर वांड्रे सर. आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या चित्रकलेबद्दल, या कलेबद्दल जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम आपले आमच्या व्हायरल वणीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. पोलीस खात्याची कडक ड्युटी ते वारली चित्रकलेची नाजूक कला, हा प्रवास तुमचा नेमका कसा सुरू झाला? खैरगाव, मारेगाव तालुक्यातील खैरगाव हे माझे प्रॉपर गाव आहे. हो. आणि त्या गावावरून मी पोलीस विभागात भरती झालो. हो. आणि पोलीस विभागातून वारली चित्रकलाकडे वारली प्रवास सुरू झाला. वारली चित्रकला, आधी मला चित्रकलेचं थोडस नॉलेज होतं आणि मी चित्र काढत होतो. परंतु जसं पोलीस खात्यात आल्यानंतर वेळ मिळत नव्हता, तर पोलीस खात्यातील जे काही ट्रेनिंग आहे, कमांडो ट्रेनिंग हे वगैरे करून, तसंच मी सुधाकर नाईक जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे अंगरक्षक म्हणून ड्युटी केली. परंतु नंतर मग क्राईम ब्रांचला गेल्यानंतर माझी ड्युटी मुंबईला लागली. आणि मुंबईला मी माझी ड्युटी आटोपल्यावर तिथे कुठे फिराव, तर मग जहांगीर आर्ट गॅलरी इथे गेलो. आणि जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये असंख्य पेंटिंग लागलेल्या होत्या. परंतु त्या पेंटिंग मध्ये एका कोपऱ्यामध्ये एक वारली पेंटिंग होती. तर मी ती वारली पेंटिंग बघितली आणि मी हे केलं की वारली पेंटिंग एक सोपी आहे. त्रिकोण, चौकोन, गोल असे रेषा वगैरे काढून याच्यामध्ये ती वारली पेंटिंग काढल्या जाते. आणि तिथून मी मुंबईहून परत आल्यानंतर मग त्या वारली पेंटिंग कडे वळलो. वारली पेंटिंगचे पुस्तकं मागवले, वारली पेंटिंगचे पुस्तकं मागून अभ्यास केला आणि वारली पेंटिंगचा सराव चालू केला. वारली पेंटिंगचा सराव चालू केल्यानंतर वारली पेंटिंग फक्त सराव करून चित्रच काढायचं, तर असे चित्रकार भरपूर आहे. परंतु मी ठरवलं की आपण जसं आपण नोकरी आहे, पगार आहे, सगळं आहे, तर चित्र आपलं काही विकायचा हा उद्देश नव्हता. परंतु आपण कोणाला तरी शिकवलं पाहिजे म्हणून मग अभ्यास करून मग मी, कारण कोणाला मुलाला शिकवायचं तर आपल्याला पुरेपूर अभ्यास आवश्यक आहे, कला अवगत केली. मग तो अभ्यास करून मुलांना आपण क्लासेस चालू केले किंवा मुलांना ते ट्रेनिंग, वारली पेंटिंग काय आहे तर त्यांचे ते क्लासेस चालू केले. आणि आता तिसरा टप्पा, जसं ड्युटीचं सगळं सांभाळून ती भाषा अवगत करण्याचा आपला प्रयत्न आहे. या वारली चित्रकलेसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे कलर आणि साहित्य वापरता? आता आपण तर जसं ॲक्रेलिक कलर, पोस्टर कलर वापरतो. परंतु पूर्वी आदिवासी जे समाज होता तर त्यांचे घर शेणामातीचे राहायचे. तर त्या शेणामातीच्या घरावर त्या घराची सजावट करण्यासाठी ते तांदळाची जे पेस्ट आहे, ते तांदळाची पेस्ट हे करून बांबूच्या काडीनी वारली पेंटिंग तयार करायचे. या पद्धतीचा ते कलर वापरत होते. म्हणजे तुम्ही आता कोणती कलर? आपण ॲक्रेलिक कलर, पोस्टर कलर, ऑइल पेंट हे वापरतो. वारली चित्रकला आणि आदिवासी समाजाचा संबंध काय आहे नेमका यांच्यामध्ये? आदिवासी, जसं आपला वणी, चंद्रपूर, गडचिरोली या साईडला जे आदिवासी आहे, इकडे गोंड, कोलाम, कुरकू समाज आहे. तसंच डहाणू, पालघर साईडला एक वारली जमात आहे आदिवासींची. आणि ती जमात जंगलात राहायची. मग त्यांना आपलं काहीतरी, जसं लग्न प्रसंग, त्यावेळेला ते आपली घराची सजावट करण्यासाठी ते आपले जे माती शेणाचे जे घर राहायचे त्याच्यावर तांदळाच्या पेस्टनी वारली चित्र हे काढायचे. आता ते अशिक्षित असल्यामुळे त्यांनी जसं चित्र काढायचं तर मग ते बांबूच्या काडीनी तांदळाची पेस्ट हे करून त्रिकोण, चौकोन याच्यामध्ये त्यांनी ते वारली चित्र तयार केले. आणि तिथून त्या वारली चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. म्हणजे एक प्रकारे ती त्यांची संस्कृती त्यांची संस्कृती ही झाली. आणि त्या वारली चित्रकलेमध्ये जसं जीवा सोमा मशे आहे, त्यांना त्या चित्रकलेमध्ये पद्मश्री मिळालेला आहे. आपण पाहतो की वारली चित्रकलेमध्ये वेगवेगळे प्रसंग दाखवले जातात. तर नेमके त्या चित्रकलेमध्ये कोणते कोणते प्रसंग दाखवले जातात? वारली चित्रकलेमध्ये जसं एक खेड्यावरचं जे जीवन पद्धती आहे, तर आजूबाजूची शेती, डोंगर, दऱ्या, झाडं, आणि त्या साईडला डहाणू, पालघर साईडला हे समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे नारळाचे झाडं. त्याच्यानंतर त्यांनी जसं गावामध्ये लग्न असलं, लग्न प्रसंग, आणि ते त्यांच्या प्रत्येक चित्रामध्ये डान्सला जास्त महत्व आहे. जसं एक तारपा वाद्य आहे त्यांचं, वारली समाजाचं, ते तारपा वाद्य ते दाखवतात की लेडीज जेंट्स दोन्ही डान्स करतात.
आणि त्यावेळेला जसं मनोरंजनासाठी कोणतं साधन नव्हतं, हो. तर हे आदिवासी समाज लोक आपलं सगळं शेतीचं काम झाल्यानंतर एक गावात एखाद्या मंदिरापाशी किंवा झाडापाशी जमा व्हायचे हो. आणि तिथं सगळे एकत्र मिळून ते जे डान्स करायचे, ती पद्धती आजही आहे. आणि ती ते त्यांच्या वारली चित्रकलेत सुद्धा दाखवतात हो. आणि स्वतः डान्स सुद्धा करतात. जसं डहाणू पालघर त्या साईडला जर गेलं तर आपल्याला ते पाहायला मिळेल. म्हणजे त्यांची ती संस्कृती आहे, हो. ते लोकनृत्य एक प्रकारचं त्यांचं त्यांचं ते आहे. वारलीमध्ये आहे. वारली. ही कला शिकताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि या कला शिकताना तुम्हाला तुमच्या पोलीस खात्याचा काही सपोर्ट मिळाला? ही कला शिकताना म्हणजे जसं आता पोलीस विभागामध्ये ड्युटी करताना हो. वेळेचं बंधन राहत नाही. हो. रात्री बेरात्री ड्युटी करणे, बरोबर. परंतु त्याच्यातून आता मला वेळ काढायचा हो. तर ती आपल्याला तर चित्रकला, वारली चित्रकला काढायची आहे. मग त्याच्यासाठी मी सकाळी 4 वाजता उठून वारली चित्र अच्छा. पेंटिंग तयार बरोबर. करतो. आणि जसं आता तुम्ही विचारलं की डिपार्टमेंटचा काही सपोर्ट, हो. तर माझी चित्रकला जी वारली चित्रकला आहे, ही चित्रकला मी एक आर्टिस्ट आहो, तर ही आमचे जे SP होते एम राजकुमार साहेब, तर त्यांना माहित होतं. तर त्यांनी यवतमाळला जे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं पहिलं, त्या साहित्य संमेलनामध्ये आम्हाला पार्टशिप करायला लावलं आणि तिथूनच मग मला प्रसिद्धी मिळाली. त्याच्यानंतरच ती गोष्ट आमच्या DG पर्यंत पोहोचली, म्हणजे जे पोलीस महासंचालकापर्यंत. हो. पोलीस महासंचालकांनाही कळलं की बा पोलीस खात्यातही कलावंत लोक आहे. तर त्यांनी एक निर्णय घेतला की पोलिसांचं साहित्य संमेलन झालं पाहिजे अच्छा. आणि या वारली चित्रकले कलाकार आहे आणि असे अनेक पोलीस खात्यात कलाकार आहे. हो. तर याची दखल घेऊन पहिलं साहित्य संमेलन मुंबई येथे पार पडलं पोलिसांचं. अच्छा. म्हणजे तुम्हाला त्या साहित्य संमेलनापासून किंवा DG साहेबांपासून एक प्रोत्साहन मिळालं. प्रोत्साहन मिळालं. पोलीस खात्याची जबाबदारी करत असताना तुम्ही या कलेसाठी वेळ कसा काढता? पोलीस डिपार्टमेंटमध्ये वेळ तर मिळणार नाही, हो. परंतु आपल्याला आपली कला जोपासायची आहे. हो. मग आपल्याला आपला एक वेळ काढावा लागेल. हो. म्हणून मी या कलेसाठी एक ठरवलं की रोज सकाळी 4 वाजता उठून एक ब्रह्ममुहूर्तावर हो. आपण पेंटिंगला वेळ देतो हं. आणि त्यावेळेला सगळं शांत वातावरण राहते. त्याच्यामुळे त्यावेळेला पेंटिंग मी रोज सकाळी 4ला सराव करतो पेंटिंगचा. आपली आत्ताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहनजी भागवत यांच्या सोबत मुलाखत म्हणजे भेट झाली एक, तर त्या भेटीचा प्रसंग काय होता? त्या भेटीचा प्रसंग म्हणजे माझी ड्युटी, त्यांचा एक दौरा होता. हा. तेलंगणा इथे जाऊन येणार होते ते हा. आणि पांढरकवड्याला मुक्काम होता. अच्छा. त्या मुक्काम ठिकाणी माझी ड्युटी होती आणि सकाळी ते निघणार नागपूरला. हा. तर त्या वेळामध्ये एक वारली आर्टिस्ट म्हणून त्यांनी मला बोलवलं अच्छा. आणि माझ्यासोबत चर्चा केली की वारली पेंटिंग काय आहे बा, कसं काय आहे आणि तुम्ही पोलीस खात्यात असून त्याला कसं काय वेळ देता. तर ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी हे केलं की बा आपण जे आपल्या परिसरातील जे आदिवासी आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, हे प्रश्न त्यांनी मला विचारले. म्हणजे तुमच्या कामाची पावती तुम्हाला त्या प्रसंगामध्ये मिळाली. हा, एक कलाकार म्हणून ही पावती मिळाली. जशी संगत तशी पंगत असं एक मन आहे मराठीमध्ये. तसं तुम्हाला एक वारली चित्रकलेची आवड आहे, ते छंद तुम्ही जोपासता. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठचा छंद आहे का आणि त्या छंदासाठी तुमचं असं कलाकार मित्रमंडळ आहे का? वारली चित्रकलेच्या ऐवजी जसं एक छंद म्हणजे मला गाणे, जुने गाणे किंवा लोकसंगीत हे ऐकण्याचा आपल्याला एक छंद आहे. तर त्याच्यामध्ये जसं एक साईराम अय्यर म्हणून एक गायक आहे जे ड्युट्स गातात. तर त्यांचे गाणे मला आवडतात आणि माझ्या पेंटिंग त्यांना आवडतात. तसंच आपले नंदेश उमक एक लोकगीत गायक आहे जे विठ्ठल उमक यांचा मुलगा आहे तो आणि खूप मोठा कलाकार आहे. परंतु मला माझ्यासारख्या एक छोट्या कलाकाराला ते एक चांगल्या प्रकारे ओळखते. तर फक्त याच्यामुळे की कलेमुळे आपण एक वारली चित्रकार आहोत म्हणून ते एक चांगल्या प्रकारचे ओळखतात. अधामधात त्यांचे फोन येत असतात आणि त्यांचंही कलाकाराविषयी काही करण्याचा खूप मोठा हे आहे की बा इकडले जर कलाकार काही असले आणि त्यांना जर मदत करायची असली तर ते नंदेश उमक मला फोन करतात. इच्छाशक्ती आहे की बा कलाकार. तर ते झालं. आणि आपल्या विदर्भातले हास्य जत्रामधले जे भारत गणेशपुरे आहे तर ते सुद्धा मला ओळखतात आणि या कलेच्या माध्यमातून एक ओळख झालेली आहे. आणि जेव्हा जेव्हा ते आपल्या आजूबाजूला येतात तर तेव्हा मला ते फोन करतात की तुम्ही या बा भेटा.
आणि जसं वनीला सुद्धा त्यांनी भेट दिली तर अच्छा. त्यावेळेला सुद्धा माझी त्यांची भेट झाली. आणि पुन्हा या कले व्यतिरिक्त कोणते छंद आहे तुम्हाला? या कले व्यतिरिक्त जसं अँटिक वस्तू ज्या आहेत जुन्या हा. पितळीच्या वस्तू आहे, लाकडी वस्तू आहे, हा. तर त्या मी जसं फिरताना माझ्या ड्युटीच्या ह्याच्यात जिथे जिथे मला दिसल्या तर त्या मी गोळा करण्याचा प्रयत्न करतो. हा. किंवा अनेक मित्र माझे आहेत ज्यांना माहित आहे की बा याला अशा वस्तू जमा करण्याचा छंद आहे, हा. तर ते स्वतः आणून देतात. जसं आता हे मुदगल वगैरे हा. मला माझ्या मित्रांनी आणून दिलं की बा तुझ्या याच्यात ठेव हा. आणि तू ते जमा करशील. तर म्हणून असे जसं खेड्यावर जरी गेलो आपण हा. तर तिथे आपण बघत राहतो की जुन्या वस्तू काय आहे. बरोबर. आणि आजकाल खेड्यातले लोक किंवा बऱ्याचशा लोकांना जुन्या वस्तूची किंमत राहत किंमत नाही. नाही आहे आणि त्यांना असं वाटते की बा ही वस्तू आता म्हणजे त्यांना माहिती महत्व नाही त्या त्याचं. कलेची माहिती- परंतु माहिती आपल्याला महत्व आहे. जेव्हा ती वस्तू त्यांच्यापासून आपल्याकडे येतात हा. तर तेव्हा त्याचं महत्व वाढते आणि हा. तेच माझ्याकडे आल्यानंतर म्हणते अरे बापरे ही वस्तू किती चांगली राहते. दिसते. बरोबर आहे. तर ते जुन्या वस्तू जमा करणे असा एक एक छंद छंद आहे. आहे. तुम्ही ही वारली चित्रकला कोणत्या एक्झिबिशन मध्ये प्रदर्शित केली आहे का? एक्झिबिशन मध्ये तर केली, परंतु जसं वणीला विदर्भ साहित्य संमेलन भरलं होतं हो. त्यावेळेला सुद्धा मी वारली चित्रकलेची आपलं एक प्रदर्शनी लावली होती. हो. आणि यवतमाळला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं. हो. त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सुद्धा मी आपले वारली चित्र लावले होते. हो. आणि वारली चित्राचे जसं शाळेमध्ये आपण जेव्हा जातो मुलांना वारली चित्रकलेबद्दल आपण त्यांना माहिती देण्यासाठी, तेव्हा सुद्धा मी एक छोटस प्रदर्शनी लावतो. म्हणजे मुलांना पाहता येते बरोबर. आणि ती पाहून शिकता येईल त्याला. शिकता येते. तर अशा प्रदर्शनी आपण लावतो. जसं नाशिक आहे, हो. मुंबई आहे, या ठिकाणी मी आपल्या वारली पेंटिंगची प्रदर्शनी लावलेली आहे. आणि या प्रदर्शनीमध्ये कोणता एखादा असा किस्सा म्हणजे आम्हाला प्रेक्षकांना सांगण्या हिशोबात? हा, आता ते वारली पेंटिंग जसं आता आपण जी पेंटिंग तयार करतो तर आपल्याला त्या वारली पेंटिंगचे एक असं वाटतं की आपण ही पेंटिंग बनवल्यावर आपली 4-5 हजार रुपयात तरी गेली तरी आपलं एक समाधान आहे. बरोबर. परंतु जसं मला एक आठवते की जेव्हा मी मुंबईला प्रदर्शनी आमचं एक ठरलं होतं सगळ्या पोलिसांची हो. एक प्रदर्शनी मुंबईला लावावं. मग आम्ही तिथे सगळेजण गेलो. मग तिथले जे आमचे डीजी साहेब होते हो. त्यांनी विचारलं की बा तुम्ही ही पेंटिंग किती रुपयाला विकणार? हो. तर मी त्यांना सांगितलं 2-2.5 हजार रुपयाला आपण पेंटिंग विकू. हो. तर त्यांनी नाही म्हणे 2-2.5 ला नाही विकायची म्हणे. हो. तर मला वाटलं की बा किंमत जास्त झाली खरं. अच्छा. कारण मी कधी कोणते आपले जे एक्झिबिशन वगैरे बघितले नव्हते. हो. तर मला वाटलं जास्त झाली. तर म्हटलं सर आपण 1000 रुपयाला विकून टाकू. अच्छा. परंतु त्यांनी तसं नाही म्हणे. ही पेंटिंग आपल्याला 10 ते 12 हजार रुपयाला विकायची, कोणती 15 हजाराला विकायची. तर मग त्यांनी सांगितलं की जर तुम्ही 2-2.5 हजार रुपये जर या पेंटिंगची किंमत ठेवाल हो. तर एकच माणूस येईल आणि पूर्ण पेंटिंग विकत घेऊन जाईल आणि तो तिथं जास्त किमतीत विकल. बरोबर आहे. म्हणून आणि प्रदर्शनी लावताना विक्री एक पेंटिंगची झाली तरी चालते, हो. परंतु 100 लोकांनी बघितलं पाहिजे बरोबर आहे. असं त्यांनी मला तिथे सांगितलं. आणि मग हा तुम्हाला कलेचे जाणकार लोक आपल्याकडे जास्त आढळली की ते त्या साईडला जास्त वाटले? नाही, मुंबई पुन्हा मोठ्या सिटीमध्ये कलेचे जाणकार लोक जास्त आहे. आपल्या साईडला कसं आहे, जसं त्या पेंटिंगची किंमत जर बघितली तर त्यांना थोडस हे वाटते की बा खूप जास्त किंमत आहे. कॉस्टली आहे. आणि जसं आता एक पेंटिंग तयार करताना, आता हीच पेंटिंग तयार करताना मला कमीत कमी 4 दिवस लागले. हो. तर 4 दिवस लागले आणि कलर वगैरे सगळं, आज महागाईचा जमाना आहे तर त्या ह्याच्यात आपल्याला तसं हे आहे. पण बाहेर जर गेलं तर त्या पेंटिंगचं त्याला बरोबर किंमत मिळतात. आता हे चित्रकला पाहताना मला एक प्रश्न आठवला की या फोटोमध्ये किंवा या कलेमध्ये काय बारकावे तुम्ही सांगू शकता? आता या चित्रकलेमध्ये जे बारकावे म्हणजे एक आपण सेंटरला एक झाड दाखवलेलं आहे. हो. झाड म्हणजे त्यांचं जे एक मुख्य हे आहे की शेतीमधलं झाड असलंच पाहिजे. हा, आणि शेतीचं हे आणि जे गोल रिंगण आहे तर ते त्यांचा एक सिम्बॉल आहे. वारली चित्रकलेचा गोल रिंगण एक सिम्बॉल आहे. आणि जसे खालच्या साईडला हे लोक आपलं एन्जॉय करत आहे. म्हणजे ते लोक आदिवासी जरी आहे परंतु ते लोक आपलं सगळं कामधंदा झाल्यानंतर ते लोक डान्स करून आपलं काय म्हणते त्याला सीन भागाडा काढतात. तसं वरच्या साईडला जे दाखवलेलं आहे त्यांचं घर आणि जे आपल्या रोजच्या याच्यामधलं दैनंदिन जीवनातलं या पेंटिंग मध्ये दाखवत, जसं आपण झाड दाखवलेलं आहे, पाखरं दाखवले. आता पाखरं दाखवलं म्हणजे कसं झालं की बा सगळे खुश आहे, एक समृद्धीचं हे आहे.
तर अशा पद्धतीने ही जी पेंटिंग तयार केली हं. तर अशी ही वारली पेंटिंग आहे. आणि या पेंटिंगसाठी मग साहित्य सर कोणतं वापरलंय आपण? या पेंटिंगसाठी आपण ॲक्रेलिक कलर हं. आणि कॅनव्हास वापरलेला आहे हं. आणि 2च कलरचा वापर केलेला आहे याच्यामध्ये. तुमची सेवानिवृत्ती झाल्यानंतर या वारली चित्रकलेच्या म्हणजे प्रगतीसाठी किंवा तुमच्या कलेच्या प्रोत्साहनासाठी समोरचं पाऊल काय राहील? वारली चित्रकला जसं आता मला जो छंद आहे हं. तर तो जोपासायचा, हो. परंतु आपला छंद जोपासताना कोणाला तरी आपण ती कला अवगत करून दिली पाहिजे. त्यासाठी आताही आपण वेळ देतो, परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर भरपूर वेळ राहते. हो. तर त्याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या घरी एक आर्ट गॅलरी तयार करत आहोत आणि तिथे आपण मुलांना प्रशिक्षण देऊ आणि मुलं त्याच्यातून तयार झाले पाहिजेत ही माझी संकल्पना आहे. तसंच बाहेर जसं शाळा कॉलेजमध्ये मला जर त्या वारली चित्रकलेच्या कार्यशाळेसाठी बोलवलं हो. तर मी आजही जातो, परंतु बरोबर. नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर भरपूर वेळ राहते. जास्त आपण- वेळ देऊ शकता तुम्ही. आपण त्या कलेसाठी जास्त वेळ देऊ शकू आणि जास्तीत जास्त कलावंत तयार झाले पाहिजे ही आपली इच्छा आहे. या कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा नवीन युवकांना तुम्ही काय संदेश द्याल या कलेसाठी? नवीन पिढीने जर वारली चित्रकला म्हणा किंवा कोणताही एखादा छंद जोपासला हं. तर त्यांना पुढे एमपीएससी युपीएससी परीक्षेसाठी खूप महत्वाचं होते. कसं वारली चित्रकला म्हणा किंवा कोणतं एखादा जो त्यांना छंद आहे आहे. संगीताचा छंद तो त्याला जो वेळ देऊ शकते, जसं तासन तास 2-2 3-3 तास 4 हा. तास 5 तास, हं. तर ते त्याला जेव्हा एक वेळ आदत लागते हो. तर पुढे तो एमपीएससी परीक्षा किंवा युपीएससी परीक्षा हं. तर त्यावेळेला ही जी आदत लागलेली सराव- त्याला सराव चित्रकलेच्या होतो. माध्यमातून ती आदत नंतर त्याला त्रास जाणार नाही आणि त्याला त्याचा फायदा होईल की एक तर तो चित्रकार म्हणूनही एक प्रसिद्धी मिळेल हो. आणि दुसरं एमपीएससी युपीएससी परीक्षा जर पास झाला हो. तर तो एक लोकसेवक म्हणून भरती होऊ शकेल पोलीस आपला इतर डिपार्टमेंट. म्हणजे कला जतन करून तो आपला करिअर बनवू शकतो. हा करिअर बनू शकते. आणि चित्रकला जसा तो चित्रकार जर असेल हं. तर त्यांनी जर सराव केला हं. तर बाकी इतर गोष्टीपासूनही थोडं दूर राहते. हो. आपला एक छंद जर जोपासला हो. तर जसं आता आम्ही बघतो हं. की इतरत्र मुलं टवाळखोर सारखे फिरत राहतात हो. आणि गांजा हो. ड्रग्स सारख्या व्यसनाधीन व्यसनाधीन होतात. हं. पण त्याच्यापेक्षा हा एक चित्रकलेचा किंवा आपण एक कलेचा छंद जर बरोबर. एक व्यसन जर कलेचं हा लागलं तर ते कधी फायदेशीर राहील. हं. ते ड्रग्स किंवा गांजा याच्यापेक्षा हे जे आहे तुम्हाला लागलेला जे कलेचं व्यसन व्यसन आहे ते कधी आरोग्यास फायदा राहील फायदा. आणि स्वतःसाठी फायद्याचं राहील. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या व्हायरल मनी पॉडकास्टला मुलाखत दिल्याबद्दल. तुमच्या या कलेच्या प्रवासाबद्दल समोरील आमच्या शुभेच्छा आणि तुमच्याकडून आमचे प्रेक्षक आणि नवीन युवक प्रेरणा घेतील ही अपेक्षा करतो. तर व्हायरल वनीच्या या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुढील भागात आपण नवीन वक्त्यांसोबत भेटू आणि या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.